आपण करा नदीवरती आहोत आणि करा नदीवरती आता खंडोबा महाराजांचे करा स्नान आता संपन्न झालं. त्याबद्दल काही भाविक आपल्या सोबत आहेत. ताई, काय सांगाल? आता सध्या करा स्नान संपन्न झालं, त्याबद्दल काय सांगाल? मी दरवर्षी जेजुरीला येते, मला खूप त्यातलं पावन आहे आणि इथे आला का मी दरवर्षी मी पालखी भेटते आणि दरवर्षी मी देवाला हात लावते. देव मला दरवर्षी भेटतात पालखीला आणि मी दरवर्षी जेजुरीला येते आणि मला खूप आवडतं. सागर ताईचं असं म्हणणं आहे की मी दरवर्षी करा स्नान असल्यानंतर मी सोमवती अमावस्येला येत असते आणि मला अतिशय बरं वाटतं. करा स्नान देवाचंच करा स्नान झाल्यानंतर मला बरं वाटतं. तर पाहू शकता आपण हे समोर लाईव्ह दृश्य अख्ख्या महाराष्ट्रातून पब्लिक आलेले पाहू शकता आपण करास नदीवरती. नमस्कार, नेटवर्कमध्ये आपलं सर्व स्वागत आहे. सागरात आपण पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे आहोत आणि जेजुरीमध्ये करा नदीवरती खंडोबा महाराजांचं करास्नान संपन्न झालं. त्या ठिकाणी पाहू शकता आपण काही भाविक भक्त जे वाद्यकाम करतायत, काही भाविक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण थोडी माहिती जाणून घेऊया. पाहू शकता आपण करा नदीवरती येते आणि करा नदीवरती स्नान संपन्न झाल्यानंतर तुम्ही करा स्नान करण्यासाठी या ठिकाणी किती वर्षापासून येतात आणि काय सांगाल? भरपूर वर्षापासून आता जवळजवळ माझं 43 वय आहे आणि या खंडोबा देवस्थानाबद्दल भाविक भक्तांना मोठा गजर आहे, उत्सव आहे आणि सोबती हे भगवंताची सामायिक एकदा हे आलीच पाहिजे. कधी वर्षातून 2 वेळा देव आंघोळीला येतो, एकदा चैत्री पौर्णिमाला आणि सामायिक सोबत देव आंघोळीला येतो आणि हे रमाबाईला भेटण्यासाठी हा भगवंत या करेवरती स्नान करायला येतो. बोला सदानंद या ठिकाणी करा स्नान करण्यासाठी अतिशय आवृत्त उपस्थित असतात. तर तुम्हाला करा स्नान देवाने केल्यानंतर पालखी पुन्हा मंदिरामध्ये गडावरती गेल्यानंतर त्या ठिकाणचा माहोल पाहू शकता आपण. अतिशय सगळं भक्तिमय वातावरणामध्ये देवाची त्रिकाल पूजा होती. त्रिकाल पूजेनंतर त्रिकाल पूजा झाल्यानंतर देवाची आरती होती. तिथं आरती झाल्यानंतर वाघापुरीचा कार्यक्रम होता. सागर, आज आपण जेजुरी येथे श्री खंडोबा महाराजांच्या करा स्नानवरती करा नदीवरती खंडोबा महाराजांचं करा स्नान संपन्न झालं. त्या ठिकाणी काही भाविक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून आपण थोडी माहिती जाणून घेऊया. दादा, आपण कुठून आला आणि काय सांगाल करा स्नान? मुंबई वाडी येतो आता कोळीवाडा. गेली 24 वर्ष मी येतोय आणि आम्हाला खूप आवडतं इथे यायला. तुम्ही 24 वर्ष झालं येत आहे. बरं, तुमचा अनुभव काय सांगतो? करा स्नान यायला आल्यानंतर तुमचा काय अनुभव? खूप चांगला अनुभव आहे आणि जे अडलेली कामं वगैरे आहेत ती होतात आणि खूप सुंदर वाटतं. दादांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी आल्यानंतर आमची कुठलीही कामं अडली जात नाही. आम्ही सलग 24 वर्ष खंडोबा महाराजांच्या सेवेसाठी करा नदीवरती येत असतो आणि आम्हाला बरं वाटते. धन्यवाद. एचटीव्ही नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सागरात आपण पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे आहोत आणि जेजुरीमध्ये सोमवती अमावस्येनिमित्त करा नदीवरती खंडोबा महाराजांचं करा स्नान आता झालेलं आहे. तरी पाहू शकता आपण हे लाईव्ह दृश्य करा स्नान आता झालेलं आहे. तर काही भाविक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण थोडी माहिती जाणून घेऊया. दादा, नमस्कार आणि काय सांगाल? आज सोमवती अमावस्या आहे तरी सर्व आत्ताच करा नदीवर स्नान झालेलं आहे देवाचं. दादा, श्रीनाथ मस्तुबा महाराज श्री खंडोबा महाराज हे अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. तर करा नदीवरती आता करा स्नान संपन्न झालं, त्याबद्दल काय सांगाल? आता संपन्न पालखीची रवाना झालेली आहे.
इथनं पुढे 9 वाजता पालखी निघते. 12 वाजता देवदर्शनाचा कार्यक्रम 12 वाजता. 16 संपत सोळा संपत जय महाराज. सागर आपण पाहू शकता खंडोबा महाराजांच्या नावाने चांगबले सदानंदाचे येळकोट या घोषणेने अख्खी करा नदी दुमदुमून गेलेले पाहू शकता आपण लाईव्ह दृश्य. माझं नाव शांती वासुदेव कोळी. मी मुंबईवरून आले आहे, मड कोळीवाडा इथून. माझा अनुभव आहे की मी एकच वर्ष आलेली, पण मला असं वाटलं की हर समुद्राला जावे, तेव्हा मी पण या समुद्रामध्ये आलेली आहे. मला खूप आनंद होतोय. एलकोट एलकोट जय मल्हार, सदानंदाचा थँक्यू. लोक मुंबई पुणे कुठून लोक येतात दर्शनासाठी. ही आंघोळी बघण्यासाठी पण येतात आणि आंघोळी घालण्यासाठी पण येतात आणि बंधार उडलण्यासाठी येतात. लांबून येतात. एलकोट एलकोट जय मल्हार. लांबून लोक येतात युपी बिहार वरून पण लोक येतात. देवाची भावना एक आहे, भक्तिभाव आहे लोकांचा. देवाची कृपेमुळे लोक बाहेरनं देवदर्शन घेण्यासाठी येतात आणि ही देवाची महिमा आहे. जी लोक लांबवरून युपी बिहार मुंबई नाशिक तिथनं लोक येतात. असं देवाची भक्ती आहे मल्हारवर. आणि बरोबर लोक येतात म्हणजे देव घेऊन येतो लोकांना. देव हा मल्हारी आहे ना, हा घेऊन येतो लोकांना. भक्तिभावाने लोक येतात, स्नान करतात, देवाला आंघोळी घालतात आणि हेलकोट हेलकोट नावाने भंडारा उडलतात. हेलकोट हेलकोट जय मल्हार. ते आमचा पगार म्हणून दिला. त्यावेळेस आम्ही मंदिरात पोचल्यानंतर पालखी प्रदक्षिणा मारून ज्यावेळेस येते त्यानंतर आल्यानंतर मूर्ती